एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक्सेल कंटेंटमध्ये असणारा लेजंड मीन्स आपण चार्ट कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो. एक्सेलमध्ये एखादा रेडीमेड टेबल आपल्याकडे असेल, आपण एक्सेलमध्ये क्रिएट केलेला टेबल असेल, तर त्या टेबलला आपण वेगवेगळ्या चार्टमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो आणि आपण त्या चार्टला असणारा लेजंड, त्याची जी पोझिशन असते ती कशा पद्धतीने शिफ्ट करू शकतो. म्हणजे टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली पाहिलेलं होतं. आता स्टुडंट्सच्या डिमांडमुळे आपण आजचा हा व्हिडिओ आहे तो आपण दिलेल्या टेबलमध्ये रो कशा पद्धतीने एक स्पेसिफिक म्हणजे 2 किंवा 3 रोज फक्त आपल्याला विजिबल ठेवायच्या असतील स्क्रॉल करताना, तर ते आपण फक्त सुरुवातीच्या 2-3 रो कशा पद्धतीने विजिबल ठेवू शकतो आणि बाकी कंटेंट स्क्रॉल करताना फक्त तेवढ्या रोज विजिबल होतात आणि बाकी कंटेंट त्या रोच्या मागे हाईड होतात. हे कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचा आज हा व्हिडिओ मी तयार करत आहे. आता हा व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, कारण की या कीप एनी 2 रो और 1 रो विजिबल याच्याशी असणारा रिलेटेड क्वेश्चन MSCITच्या एक्झाममध्ये हा विचारलाच जातो. म्हणजे एक्सेलमध्ये टेबल दिलेला असतो आणि त्या टेबलमध्ये कोणताही रो म्हणजे कोणताही एखादा कॉलम किंवा कोणतीही रो तुम्ही कशा पद्धतीने विजिबल करू शकता हे प्रॅक्टिकली आपल्याला त्यांना दाखवायचं असतं. किंवा त्या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की कीप एनी 2 रोज विजिबल व्हाईल स्क्रॉलिंग किंवा कीप एनी 1 कॉलम व्हाईल स्क्रॉलिंग, कीप एनी 1 कॉलम विजिबल व्हाईल स्क्रॉलिंग असा क्वेश्चन विचारला जातो. मग अशा वेळेला प्रॅक्टिकल कसं आपण करायचं हे आपण आज पाहूयात. आता हा एक सेम टेबल आहे, मी फक्त जस्ट कॉपी पेस्ट केलेला आहे. आता यामध्ये मला फक्त रोल नंबर हेडिंगपर्यंतचा जे आहे कंटेंट म्हणजे रो नंबर 1 ही रो नंबर 2 आणि रो नंबर 3 एवढा कंटेंट फक्त मला व्हिजिबल ठेवायचा आहे आणि बाकी सगळा हाईड करायचा आहे. आता जर मी स्क्रॉल करते तर माझा पूर्ण डाटा स्क्रॉल होतोय, म्हणजे रोल नंबर, स्टुडंट रिझल्ट हे जे काही मी टाईप केलेलं आहे ते सुद्धा स्क्रॉल होत आहे. आता क्वेश्चन काय आहे की मला फक्त रो नंबर 1, 2 आणि 3 एवढा कंटेंट फक्त व्हिजिबल ठेवायचा आहे. ज्यावेळेला मी माऊस पॉइंटरनी स्क्रॉल करेन त्यावेळेला हे रोल नंबर नेम ॲज इट इज आपल्याला स्क्रीनवर दिसलं पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं, तर क्वेश्चन काय आहे, तर मला पहिल्या 3 रो व्हिजिबल ठेवायच्या आहेत. फर्स्ट 3 रोज मला व्हिजिबल ठेवायच्या आहेत. फर्स्ट 3 1, 2, 3 ही 3rd रो. ओके, कॉलम नाही म्हणत आहे मी, रो बद्दल बोलते. मग फर्स्ट 3 रो सांगितलं आहे त्यावेळेला तुम्ही या 4th रो मधील फर्स्ट 101 मध्ये इथे क्लिक करायचं. पुन्हा एकदा सांगते, ही रो नंबर 1 आहे, ही रो नंबर 2 आहे आणि ही रो नंबर 3 आहे. जर कीप विजिबल एनी 3 रो, फर्स्ट 3 रो असं असेल तर चौथ्या रोच्या फर्स्ट सेलमध्ये तुम्ही क्लिक करायचं. चौथ्या सेलच्या फर्स्ट रोमध्ये, कारण की तुम्ही ज्यावेळेला चौथ्या रोच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक कराल त्यावेळेला फर्स्ट 3 रोज व्हिजिबल राहणार आहेत. मग मी 4th रोच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक केलेला आहे. इथे या व्ह्यू टॅबमध्ये, इथे या विंडोज ग्रुपमध्ये इथे तुम्हाला फ्रीज पेन ऑप्शन दिसतोय. या फ्रीज पेनला तुम्ही डाऊन ॲरोवरती क्लिक करा आणि फर्स्ट ऑप्शन आहे फ्रीज पेन. आता मी क्लिक केलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की ही एक डार्क लाईन इथे व्हिजिबल झालेली आहे, डार्क लाईन. आता ही काय इंडिकेट करते, आता मी माझा कंटेंट आहे तो स्क्रॉल करते. आता तुमच्या लक्षात येते स्टुडंट नेम, रोल नंबर ते आहे असं हेडिंग तुमच्यासमोर व्हिजिबल आहे आणि फक्त जो ॲक्च्युअल कंटेंट मी टाईप केलेला होता टेबलवरती तो फक्त हाईड होत आहे त्या रोच्या पाठीमागे. का, तर रो नंबर 1, रो नंबर 2 आणि रो नंबर 3 या 3 रो मला व्हिजिबल ठेवायच्या होत्या ज्यावेळेला मी माझा माऊस पॉइंटर स्क्रॉल करेन त्यावेळेला. ओके, ज्यावेळेला मी स्क्रॉल डाऊन करेल त्यावेळेला तो कंटेंट दिसेल, मी स्क्रॉल अप करेन त्यावेळेला काय होईल, या हेडिंगच्या मागे काय होईल, तो कंटेंट हाईड होईल. याला म्हणतात कीप फर्स्ट 3 रो व्हिजिबल. आता मी पुन्हा व्ह्यूमध्ये जाऊन इथं फ्रीज पेनच्या इथे अनफ्रीज पेन करते आणि मग तुम्हाला स्क्रॉल करून दाखवते. हे बघा, आता जे हेडिंग आहे ते सुद्धा वरती स्क्रॉल होत
आहे, स्क्रॉल होत आहे. आता मला फक्त स्टुडंट रिझल्ट एवढंच फक्त विजिबल ठेवायचं आहे, म्हणजे रो नंबर 1 स्टुडंट रिझल्ट हे सेकंड रोमध्ये आहे, म्हणून ही फर्स्ट रो आणि ही सेकंड रो. आता जर असा क्वेश्चन असेल की कीप फर्स्ट 2 रो विजिबल व्हाईल स्क्रॉलिंग युअर माउस पॉइंटर, कीप फर्स्ट 2 रो विजिबल. आता फर्स्ट 2 रो म्हटलं आहे ना, तर त्यावेळेला तुम्हाला थर्ड रोच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक करायचं. थर्ड रोच्या फर्स्ट सेलमध्ये या क्लिक करा आणि त्याच्यानंतर व्ह्यू टॅबमध्ये येऊन इथे हा फ्रीज पेन ऑप्शन आहे, या फ्रीज पेनला डाऊन ॲरो सिम्बॉल आहे तिथे क्लिक करा आणि तिथे फ्रीज पेन नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता ही जी एक डार्क लाईन आहे ती इथे या, म्हणजे 2 नंबर रोच्या इथे आपल्याला डार्क झालेले दिसते. आता मी माझा माउस पॉइंटर स्क्रॉल करते. आता तुमच्या लक्षात येईल की स्टुडंट रिझल्ट ॲज इट इज विजिबल आहे आणि बाकी कंटेंट फक्त हाईड होतोय. आले लक्षात? तुम्ही जेवढा माउस पॉइंटर स्क्रॉल अप कराल त्यावेळेला तो कंटेंट स्टुडंट रिझल्टच्या मागे हाईड होतोय आणि नंतर तो डिस्प्ले होतोय. का तर मी फर्स्ट 2 रोज आहेत, या ज्या फर्स्ट 2 रोज आहेत त्या विजिबल ठेवलेल्या आहेत बाय युझिंग फ्रीज पेन ऑप्शन, बाय युझिंग फ्रीज पेन ऑप्शन. त्याच पद्धतीने तुम्हाला जर सांगितलं की बाबा कॉलम विजिबल करा, कॉलम इथे प्रॅक्टिकली तुम्हाला जरी नाही अप्लाय झालं तरी तुम्हाला कॉलम सुद्धा विजिबल करता येतात. सेम वे जर 2 कॉलम म्हटलं तर 3 कॉलमच्या थर्ड कॉलमच्या पहिल्या सेलमध्ये क्लिक करायचं. 1 कॉलम म्हटलं तर सेकंड कॉलमच्या बी कॉलमच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक करायचं. मी तुम्हाला एका ब्लँक शीटवरती ते दाखवते, म्हणजे ते वर्किंगमध्ये होतंय का ते दाखवते. हे बघा, ही माझी ब्लँक वर्कशीट आहे. आता मी काय करते की मला फर्स्ट 3 कॉलम्स विजिबल ठेवायचे आहेत, फर्स्ट 3 कॉलम्स. मग मी हा जो चौथा कॉलम आहे त्याच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक करते. का तर कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 हे 3 कॉलम मला विजिबल ठेवायचे आहेत, म्हणून मी या चौथ्या कॉलमच्या डी कॉलमच्या फर्स्ट रोच्या फर्स्ट सेलमध्ये, इथे चौथ्या कॉलमच्या फर्स्ट सेलमध्ये डीच्या बरोबर खाली तिथे मी क्लिक करते आणि व्ह्यू टॅबमध्ये येऊन इथे फ्रीज पेनच्या अंडर जो फ्रीज पेन ऑप्शन आहे तिथे क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल ही एक डार्क लाईन इथे विजिबल आहे. ओके, आता मी पुन्हा एकदा अनफ्रीज करते त्याला, ती डार्क लाईन आता गेलेली दिसते. आता तुम्हाला जर ॲट अ टाइम रो आणि कॉलम दोन्ही विजिबल ठेवायचं असेल, सपोज ते जर म्हटले की 2 रोज अँड 3 कॉलम्स, कीप 2 रो फर्स्ट 2 रो अँड फर्स्ट 3 कॉलम्स विजिबल. फर्स्ट 2 रो आणि 3 कॉलम म्हटलंय. आता 3 कॉलम म्हटल्यानंतर माझा माउस पॉइंटर चौथ्या कॉलममध्ये यायला पाहिजे, पण त्यांनी रो किती सांगितले आहेत 2, म्हणून थर्ड रो इथे तिसऱ्या रोच्या चौथ्या कॉलमचा जो बॉक्स आहे त्या सेलमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. कॉलम किती आहेत 1, 2, 3 कॉलम्स, म्हणून मी ते 3 कॉलम्सच्या तिसऱ्या कॉलमच्या या साईडला येते आणि 2 रोज सांगितलेला आहे म्हणून 2 रोज म्हणून मी इथे खाली क्लिक करते. म्हणजे काय होणार, या फर्स्ट 2 रोज विजिबल राहणार, रो 1, रो 2 आणि 3 कॉलम. सो आपण हे प्रॅक्टिकल बघूया. मी क्लिक केलेलं आहे D3 या सेलमध्ये, D3 आणि व्ह्यूमध्ये येऊन इथं फ्रीज पेनमध्ये फ्रीज पेन्स. तुमच्या लक्षात आलं असेल इथे ही एक डार्क लाईन, ही आणि ही. ओके, म्हणजे याला काय म्हटलं आपण, ह्या 3 कॉलम 1, 2, 3 कॉलम. सो इथे ही डार्क लाईन आहे 3 कॉलम आणि 2 रो म्हणून 1, 2 आणि ही 2 रो म्हणून इथे ही सेकंड रो नंतर ही एक डार्क लाईन आलेली आहे. सो याला आपण म्हणूया कीप एनी 2 कॉलम और एनी फर्स्ट 2 और फर्स्ट 3 रोज विजिबल. क्वेश्चनवरती डिपेंड असतं की किती रो आणि किती कॉलम सांगितलेले आहेत. जर फक्त रोज सांगितले तर जसं मी ते तुम्हाला दाखवलं की आपण कशा पद्धतीने फक्त रो हाईड करू शकतो किंवा विजिबल ठेवू शकतो. आले लक्षात? याला आपण म्हणूया कीप एनी 2 रो और फर्स्ट 2 रोज विजिबल. आता इथे 2 रोज आहेत, मी पुन्हा काय करते त्याला 3 रोज करते, म्हणजे मला रोल नंबर हे हेडिंग आहे हे स्क्रॉल डाऊन करताना किंवा स्क्रॉल अप करताना दिसलं पाहिजे. म्हणून मी 101 4th रोच्या फर्स्ट सेलमध्ये क्लिक करते. व्ह्यू टॅबमध्ये फ्रीज पेन्समध्ये येऊन हा फ्रीज पेन्स नावाचा जो फर्स्ट ऑप्शन आहे तिथे क्लिक करते आणि इथे तुम्हाला ही एक डार्क लाईन अप्लाय झालेली दिसेल.
आणि मी आता स्क्रॉल अप करते. आले लक्षात? याला आपण म्हणूयात कीप फर्स्ट 3 रो विजिबल. कीप फर्स्ट 3 रो विजिबल. सो हा असा MSCITच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. सो तुम्ही घरी हे प्रॅक्टिकल करून बघा. एखादा छोटासा टेबल क्रिएट करा आणि टेबल क्रिएट केल्यानंतर तुम्ही 2 रो 3 रो 5 रोज फर्स्ट 5 रोज असं फक्त ॲज अ प्रॅक्टिकलसाठी तुम्ही ते करू शकता. आणि मग ते तुम्ही व्ह्यू टॅबमध्ये येऊन फ्रीज पेन नावाचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून त्याच्यातील फ्रीज पेन्स ऑप्शन हा सिलेक्ट करा. त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या रोमध्ये क्लिक करताय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो तुम्ही सिलेक्शन तुम्ही कोणत्या रोमध्ये क्लिक करताय हे लक्षात घ्या. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. जर तुम्हाला असं वाटलं की काही कळत नाही आहे, समजलं नाही आहे, तर व्हिडिओ रिपीट तुम्ही तो पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी स्टेप्स कशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत. ओके. आणि तुम्हाला नक्कीच कीप फर्स्ट 2 रोज 3 रोज व्हिजिबल याचं प्रॅक्टिकल नक्कीच करता येणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.